उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये वादाचा भडका उडाला तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची जवळीक ही वाढताना दिसते। कालपासून फडणवीस आणि ठाकरेंच्या भेटींचा सिलसिला सुरू आहे। कालच्या फोटो सेशनमध्ये फडणवीस आणि ठाकरेंमधल्या गप्पा टप्पा आणि शिंदेंची अवघडलेली स्थिती ही खूप काही सांगून जाणारी होती। त्यानंतर आजही ठाकरे फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले। या भेटीगाठी शिंदेंना अस्वस्थ करणारे आहेत का याचा आढावा घेणारा हा पुढचा स्पेशल रिपोर्ट। आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। आधी विधान भवनात भेट, मग विधान परिषदेत फडणवीसांची उद्धव ठाकरेंना थेट ऑफर। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू। मग एकत्र फोटो सेशन। एका दिवसात हे सगळं घडून 24 तास उलटायच्या आत फडणवीस आणि ठाकरे पुन्हा एकदा भेटले आहेत। आज उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरे आणि काही नेत्यांसह थेट मुख्यमंत्री फडणवीसांच्या अँटी चेंबरमध्ये एंट्री केली। फडणवीस आणि ठाकरेंमध्ये अँटी चेंबरमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली आहे। काल फडणवीसांनी दिलेल्या ऑफर नंतर 24 आतच पुन्हा एकदा ठाकरे आणि फडणवीसांची आज विधिमंडळात झालेली भेट पुन्हा एकदा राजकीय चर्चांना ऊत आणणारी ठरली। कारण बुधवारी विधिमंडळात ठाकरे आणि फडणवीस यांच्या भेटीगाठी झाल्या, त्यांच्यातला दिलखुलास संवाद सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा होता। त्यामुळे कालच्या विषयाला आज या भेटीमध्ये स्पर्श झाला का याची उत्सुकता आहे। जी माहिती समोर आली आहे त्यानुसार विधानसभा विरोधी पक्षनेतेपद हा विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे, ते का दिलं जात नाहीये याबद्दल ठाकरेंकडून विचारणा करण्यात आली आहे। त्रिभाषा सूत्रासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे। हिंदीची सक्ती हवीच कशाला हे पुस्तक ठाकरेंनी फडणवीसांना दिलंय। हेच पुस्तक नरेंद्र जाधवांना द्यावं असंही ठाकरेंनी फडणवीसांना सांगितलंय। देवेंद्र फडणवीसांनी गुरुवारी उद्धव ठाकरेंना इथे स्कोप असल्याचं सांगत राजकीय धमाल उडवून दिलेली। आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू। पण फडणवीसांनी केलेली ही गंमत असल्याची खुणगाट ठाकरेंच्या नेत्यांना आहे। या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत, त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही। मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून। उद्धवजी आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही। काय ऐका 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही 29, तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल, म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू। पण आम्हाला तिकडे याचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही। देवेंद्र फडणवीसांनी आज तुम्हाला विधान परिषदेच्या सभागृहात सत्ताधारी बाकावर येण्याची ऑफर दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की 2029 पर्यंत आम्ही विरोधी बाकावर लावणं शक्य नाही, पण मी इथे येण्याचा स्कोप आहे। ठीक आहे, मग काय ऑफर दिली त्यांना माहिती नाही, तो नुसतं बाकाचं नाही, प्रसंग बडा बाका आहे म्हणा। तर या गोष्टी थोड्या खेळीमेळीने झाल्यात आणि त्या खेळीमेळीनेच घ्यायला पाहिजे। देवेंद्र फडणवीस आहेत ते अशा प्रकारच्या टपल्या टिचक्या टोमणे मारण्यामध्ये पटायचे आणि त्यानुसार त्यांनी तो एखादा टोमणा मारला असेल, टपली टिचकी मारली असेल, त्याकडे गांभीर्याने घेण्याची गरज नाही। गुरुवारच्या फोटो सेशनमध्ये फडणवीस आणि ठाकरेंमधला दिलखुलासपणा दिसून आला होता। ठाकरेंना बसण्यासाठी स्वतः खुर्ची दाखवणारे फडणवीस आणि फोटो सेशन संपल्यानंतर स्वतःहून फडणवीसांचा निरोप घ्यायला गेलेले उद्धव ठाकरे सर्वांनाच दिसले। याच फ्रेममध्ये सगळ्या मान्यवरांच्या चेहऱ्यावरचं हास्य आणि एकनाथ शिंदेंच्या चेहऱ्यावरचं गांभीर्यही सर्वांनी पाहिलंय। फडणवीस आणि उद्धव ठाकरेंमधल्या या मनमोकळ्या भेटींचा सध्या तरी कोणताही ठोस राजकीय अर्थ काढता येत नाहीये, पण हा भेटींचा सिलसिला आणि फडणवीसांनी ठाकरेंना गमतीत का होईना दिलेली टाळी मात्र शिंदेंना अस्वस्थ करणारी आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।